झाडाला कुठे पाणी द्यायचंय, कुठल्या लोकेशनला द्यायचं. जर झाड उंच वाढलेलं असेल किंवा छोटं जरी असेल तर त्याला नेमकं कुठं पाणी द्यायचं याविषयी थोडीशी माहिती सांगतो. तर हे आंब्याचं झाड आहे. तर आंब्याच्या झाडामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याचं जे स्ट्रक्चर आहे झाडाचं ते असं असतं की खोड आहे, खोडाला मग फांद्या फुटतात, फांद्याला परत उपफांद्या फुटतात आणि मग छोट्या छोट्या काड्या डेव्हलप होतात. काड्यानंतर पानं, फुलं, फळं असे येतात आणि त्याची एक कॅनोपी तयार होते. आणि साधारण तेच स्ट्रक्चर खाली असतं. मुख्य मूळ जे आहे ते खाली जातं सरळ आणि मग त्याला ब्रँचेस अशा फुटतात मुळांना आणि एंडला म्हणजे कॅनोपी पर्यंत पाणी आणि अन्न घेणाऱ्या मुळ्या ज्या आहेत त्या कॅनोपी पर्यंत येतात. तर आपण काय करतो, बरेच लोक जे आहेत ना ते झाडाच्या खोडाभोवती एक छोटंसं आळं करतात आणि त्याच्यामध्ये पाणी टाकत बसतात, त्याच्यामध्ये खत देत बसतात. तर तिथं पाणी किंवा खत देणं, अन्न देणं हे पूर्ण चुकीचं आहे. तर तुमचं एक आळं किंवा जर ड्रीप लाईन असेल तर तिचा गोल आकार करून कॅनॉपीच्या कडेने किंवा कॅनॉपीच्या थोडं बाहेर जरी केलं तरी चालेल आणि तिथं तुम्ही पाणी किंवा अन्न म्हणजे त्याचं जर समजा तुम्ही जीवामृत देत असाल किंवा घन जीवामृत देत असाल तर ते कॅनॉपीच्या कडेने दिलं पाहिजे.